आणि आता वेळ झालेली आहे बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याची। बातम्या सुपरफास्ट। महाराष्ट्रामध्ये मान्सूनने दमदार पुनरागमन केलेलं आहे। येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। याशिवाय मराठवाड्यात सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहर आणि ग्रामीण भागाला पावसाने चांगलंच झोडपून काढलेलं आहे। दारणा, नांदूर, मध्येश्वर या धरणांमधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण हे 72% भरलेलं आहे। पावसाचा जोर कायम राहिल्याने आज सकाळी 8 वाजता गंगापूर धरणातून 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर पकडलेला आहे। घोटी-सिन्नर महामार्ग पुढील 1 महिन्यासाठी बंद राहणार आहे। मुसळधार पावसाने पुलावरती मोठी भगदाडं पडलेली आहेत। त्याच्या दुरुस्तीसाठी महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद राहणार आहे। स्थानिकांनी अनेक वेळा पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे विनंती केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता ऐन पावसाळ्यामध्ये दुरुस्तीचं काम हाती घ्यावं लागलंय। खरं तर मुंबईकडून शिर्डी, भंडारदऱ्याला जाणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची संख्या ही मोठी असते, मात्र पूल बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपलेलं आहे। किशोरी गावामध्ये अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी तब्बल 260.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गाढवी नदीला पूर आल्याने किशोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने शेतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। तर चिंचोली गावामध्ये 1 जण पुरामध्ये वाहून गेलाय, तर 2 जणांना वाचवण्यात यश आलंय। माळशेज घाट आज आणि उद्या 2 दिवस वाहतुकीसाठी बंद असेल, अशी माहिती टोकवडे पोलीस निरीक्षक धनंजय मोरे यांनी दिलेली आहे। कल्याण आणि त्यापुढील भागामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी दरड पडण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। खबरदारी म्हणून पर्यटकांनी माळशेज घाटामध्ये जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलंय। लोणावळ्यातल्या बुशी धरण परिसरामध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे। गेल्या 2 दिवसांच्या सलग पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग होतोय। धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणतीही वाईट घटना घडू नये याची खबरदारी म्हणून बुशी धरण परिसर आणि इतर पॉइंट्सवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक बुशी धरण परिसरामध्ये येत असतात, मात्र योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आणि अतिउत्साहाच्या भरामध्ये जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। त्याचमुळे ही 2 दिवसांची बंदी घालण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण यामध्ये पाणी यायला आता सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या दारणा आणि नांदूरमध्ये सुटलेलं पाणी आता जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहोचलेलं आहे। जवळपास 1% जायकवाडी धरण याच्या पाणी साठ्यामध्ये आता वाढ झालेली आहे। सध्या मराठवाड्यामध्ये पाऊस नाहीये आणि त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस हा खाली जातोय। त्यामुळे या पाण्याला आता थोडासा दिलासा मिळणार आहे। सध्या 23,378 क्युसेक इतक्या वेगाने जायकवाडी धरणामध्ये आवक सुरू आहे। यूपीएच्या शेवटच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दहशतवादी ठरवण्याचा डाव होता आणि त्यासाठी खुद्द गृह मंत्रालय आणि काही विशिष्ट मंत्र्यांचा NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेवरती दबाव होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने त्या संदर्भातलं वृत्त दिलेलं आहे। अजमेर आणि मालेगाव स्फोटानंतर यूपीएनं हिंदू टेरर नावाची संकल्पना समोर आणली आणि त्यानंतर सातत्याने NIA वरती मोहन भागवतांना अडकवण्यासाठी दबाव होता। मात्र NIAचे तत्कालीन प्रमुख शरद कुमार यांनी त्याला ठाम नकार दिल्याने यूपीएचा हा डाव फसला। हमारी रीढ़ की हड्डी है बीजेपी की RSS, उसको बदनाम कर दें, जैसे जवाहरलाल नेहरू ने प्रयास किया था महात्मा गांधी की हत्या में, तो ऐसे ही इसको भी इन्हें बदनाम करें और मोहन भागवत को इंटरोगेशन के लिए बुलाकर उसके साथ दुर्व्यवहार करें। काश्मीरमधलं वातावरण दूषित करण्यामागे चीनचा हात असल्याचं वक्तव्य जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलेलं आहे। नवी दिल्लीमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि गृह मंत्रालयाची बैठक पार पडली, त्यानंतर मुफ्ती बोलत होत्या।
तसंच काश्मीरची समस्या कायदा सुव्यवस्था नसून आपण परकीय शक्तींशी लढत आहोत. परिणामी काश्मीरमधलं वातावरण हे दिवसेंदिवस दूषित होत चाललेलं आहे आणि त्यामागे चीनचा हात असल्याचं मुफ्ती यांनी म्हटलेलं आहे. काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून पोलिसांवरती, जवानांवरती, अमरनाथच्या यात्रेकरूंवरती दहशतवादी हल्ले झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती मुफ्ती यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेतलेली आहे. नितीश कुमारांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला आहे. तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशाराही नितीश कुमार यांनी दिलाय आणि तशी माहिती त्यांनी काँग्रेसला दिलेली आहे. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यामध्ये बोलणं सुद्धा बंद आहे. त्याचा भाग म्हणून आता बिहारमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मात्र या सरकारी कार्यक्रमाला दांडी मारली. रामनाथ कोविंद मातोश्रीवरती जाणार नसल्यानं राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र कोविंद यांनी मातोश्रीवरती न जाता उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केलेले आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंशी बातचीत केलेली आहे. रामनाथ कोविंद मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये दाखल झाले होते. तिथे त्यांचं हार घालून स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. रामनाथ कोविंद यांनी स्वतः मला फोन केला, धन्यवाद दिले. ज्या वेळेला ते विधिमंडळात आले होते, कुठे आले होते तिथेच ना, त्याही वेळेला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शिवसेनेचा माझा उल्लेख केला. मी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मोकळ्या मनाने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. एकीकडे रामनाथ कोविंद यांच्यासाठी भाजप आणि शिवसेना एकवटली असली तरी विरोधकांच्या मतांमध्ये मात्र फूट पडण्याची शक्यता आहे. कारण अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार कोविंद यांना मत देणार आहेत असा दावा खुद्द रवी राणा यांनी केलेला आहे. जिस तरह से अभी सब अंदर अंदर जो चल रहा है, तो मुझे पूरा विश्वास है कि 5 से 6 लोग राष्ट्रवादी के इसमें वोटिंग करेंगे और 8 से 9 लोग कांग्रेस के वोटिंग करेंगे. वो मुख्यमंत्री जी के भी संपर्क में और कहीं न कहीं माध्यम से मैं भी उनके लगातार संपर्क में हूं और हमारी मुख्यमंत्री जी का तो दावा ऐसा है कि ज़्यादा बड़े पैमाने में वोटिंग विरोधी पक्ष की तरफ से होगा, पर करीब 14 तो 15 लोगों का फाइनल हुआ है. महाराष्ट्रातील 27 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. एकीकडे सरकार काटकसर करण्याचा सल्ला देत असताना मानधनामध्ये वाढ केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनामध्ये 2.5 पटीनं वाढ करण्यात आलेली आहे. नगरसेवकांचं मानधन 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आलंय. 27 महानगरपालिकांमध्ये एकूण 2,700हून अधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे तिजोरीवरती 32 कोटींचा भार पडणार आहे. नागपूरमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून भाजपचा कार्यकर्ता सलीम शहाला मारहाण करण्यात आली होती. मात्र आता त्या कार्यकर्त्याचं बिंग फुटलंय. फॉरेन्सिक रिपोर्टच्या अहवालानुसार सलीम शहाकडे गोमांस असल्याचं निष्पन्न झालंय. त्यानंतर भाजपनं सलीम शहाला बडतर्फ केलेला आहे. त्याच्यावरती जलालखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 12 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील बारसिंगी गावामध्ये कथित गोरक्षकांनी सलीम शहाला मारहाण केली होती. समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 52 लाख ते 5 कोटी रुपये दर मिळालेला आहे. भूसंपादन होणाऱ्या शहापूर तालुक्यातील 28 गावांपैकी 23 गावांमधील जमीन विक्रीचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 7 गावांमधील 323 शेतकऱ्यांनी संमती दिली असून त्यांच्याशी पुढील व्यवहार सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या 68.5 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी भिवंडीतील 25.54 हेक्टर, त्यासोबतच शहापुरातील 434 हेक्टर आणि कल्याणमधील 122 हेक्टर जमीन ही संपादित करावी लागणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सरकारनं घेऊ नये यासाठी पर्यायी जागा शोधावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. मुंबईतल्या एका पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. आज सुद्धा शिवसेना आहे त्याच भूमिकेवरती ठाम आहे. शिवसेना एका बाजूला आणि मंत्री एका बाजूला असं काही नाही. कारण मंत्री जरी आज एकनाथ असले तरी एकनाथ हा कडवट कट्टर शिवसैनिक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः ते जात आहेत, स्वतः फिरतायत.
काल कुठे गेले त्यांना सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यानंतर मला वाटतं तुमच्या सह्या वगैरे झालेल्या आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटावरून पुण्यामध्ये जोरदार गोंधळ झाला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यामध्ये 2 पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसनं त्याला विरोध केला. पहिली पत्रकार परिषद रद्द झाल्यानं भांडारकर बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधल्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते, मात्र त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार होते. अखेर भांडारकरांनी पुणे स्टेशन जवळच्या क्राऊन प्लाझा इथं पत्रकार परिषद आयोजित केली. तिथं सुद्धा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह काही काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झाले होते आणि जोरदार त्यांनी विरोध केलेला आहे. गंगाखेड शुगर्स फॅक्टरी घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव येत असल्याचा आरोप आमदार मधुसूदन केंद्रे यांनी केल्यानं खळबळ उडालेली आहे. रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांकडून होत असलेला तपासही संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या घोटाळ्याचा तपास ईडी मार्फत करण्याची मागणी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये रिमोटच्या सहाय्यानं वीज चोरी करणाऱ्यांचा महावितरण आणि पोलिसांनी पर्दाफाश केलाय. रिमोटद्वारे मीटरमध्ये हेराफेरी करणाऱ्या किशोर रायकवारसह 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे. वीज चोरीसाठी वापरलं जाणारं रिमोट चायनामेड आहे. मुख्य आरोपी किशोर यानं शहरातील अनेकांच्या मीटरमध्ये हेराफेरी केल्याचं समोर आलंय. 1000हून अधिक ग्राहक वीज चोरी करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. परदेशात हवामान खातं अचूक अंदाज देतं, पण आपल्या हवामान खात्याचे अंदाज का चुकतायत असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या शेतकऱ्यांनी हवामान खात्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवरती ते बोलत होते. माजलगावच्या शेतकऱ्यांनी एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा आणि हवामान विभागावरती गुन्हा दाखल करा असा सल्लाही त्यांनी दिलाय. आपल्या हवामान खात्याचा अंदाज का चुकतात. आता त्या शेतकरी शेवटी वैतागून आज तिथपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी दाद मागितलेली आणि ती दाद योग्य पद्धतीनं मागितलेली. याच्यातनं तरी हवामान खातं शहाणमध्ये. इंदापूरमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाट्यावरती आलाय. बडशिंगे गावातील मधुकर यादव या शेतकऱ्याकडे वीज जोड कनेक्शन नसताना सुद्धा 16,500चं बिल आलेलं आहे. मधुकर यादव यांची 3 एकर शेती आहे आणि या शेतीच्या सिंचनासाठी 2014 मध्ये इंदापूर येथील महावितरणकडे सुरक्षा रक्कम त्यांनी भरली होती आणि रीतसर वीज जोडणीची मागणी सुद्धा केली होती. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना वीज जोड तर मिळालीच नाही. त्यामुळे वीज जोड नसताना सुद्धा हे बिल कसं आलं असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. सांगली जिल्ह्यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये हेल्मेटची सक्तीची अंमलबजावणी करण्यात येते. हेल्मेट सक्तीच्या पहिल्या दिवशी सांगली जिल्ह्याच्या अनेक हायवे रोडवरती नागरिकांना गुलाब पुष्प देऊन हेल्मेटबाबत जागृती करण्यात आली. यावेळी हेल्मेट नसलेल्यांकडून कोणताही दंड वसूल केला गेला नाही. मात्र आजपासून हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. शहरात जरी हेल्मेट सक्ती नसली तरीही जे लोक हेल्मेट घालतील त्यांचं गुलाब देऊन अभिनंदन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. कारण मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावरती मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे. 8 जुलैला घडलेल्या या घटनेचं CCTV फुटेज आता ABP माझाच्या हाती लागलंय. यावेळी अश्लील वर्तन करून हा मुलगा पळ काढत होता. मात्र पीडित मुलीनं त्या मुलाचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आता बराच काळ लोटून सुद्धा अजूनही आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आलेलं नाहीये. त्याचसोबत संशयित मारेकऱ्यांचे कलर फोटो सुद्धा आजही जाहीर करण्यात आलेले नसल्यानं हमीद दाभोलकर यांनी संताप व्यक्त केलेला आहे. CBIनं जाहीर केलेले सुमारे 1 लाख फोटो सार्वजनिक ठिकाणी लावणार असल्याची माहिती हमीद यांनी दिलेली आहे. फरार आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात शासनच दिरंगाई करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अंगणवाडी सेविकांना कोणतीही वेतन श्रेणी लागू न झाल्यामुळे विदर्भातल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला घेराव घातला. वेतन श्रेणी लागू करण्याचं नुसतं आश्वासन देऊन प्रत्यक्षामध्ये मात्र काहीही कारवाई होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सिव्हिल लाईन्स परिसरातल्या रामगिरी बंगल्यासमोर सुमारे 2 तास ठिय्या आंदोलन केलं. अंगणवाडी सेविकांना मिळणारं मानधन आधीच तटपुंज असतं. त्यातही अनेकींना थकीत पगार सुद्धा मिळालेला नाहीये. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा प्रचंड रोष दिसून आलाय.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचं ग्रामदैवत असलेल्या अकलाई मातेच्या उत्सवाला शेकडो भाविकांनी हजेरी लावलेली आहे। आषाढ गुरु पौर्णिमेला येथील मुख्य यात्रा भरते। या दिवशी संपूर्ण गावाच्या वतीनं खीर आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवण्यात आला। या यात्रेनिमित्त देवीची वाजत गाजत गावामधून मिरवणूक काढण्यात आली। याच यात्रेचे ड्रोनचे अप्रतिम दृश्य टिपण्यात आलेली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं सशुल्क दर्शन सुरू झालेलं आहे। त्यामुळे भाविकांना 100 रुपये भरून वेगळ्या रांगेतून दर्शन घेता येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शनाची प्रथा बंद करून ही सशुल्क दर्शनाची सुविधा सुरू केलेली आहे। देवीचं दर्शन आता आणखी सुलभ होणार असल्यानं भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। तर अतिरिक्त पैसे देऊनही दर्शनाची सोय करणाऱ्यांची अडचण होणार असल्यानं या निर्णयाला आता विरोध होतोय। मिताली राजच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा ओढून महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारलेली आहे। या सामन्यामध्ये कर्णधार मिताली राजच्या खणखणीत शतकाच्या जोरावरती भारतीय महिलांनी न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं। राजेश्वरी गायकवाडनं 15 धावांमध्ये 5 विकेट्स काढून न्यूझीलंडचा अख्खा डाव 79 धावांमध्ये गुंडाळला। त्याआधी मिताली राजनं कर्णधारास साजेशी अशी खेळी करून सामन्यामध्ये शतक झळकावलं। त्यामुळे भारतीय महिलांना 50 षटकांमध्ये 7 बाद 265 धावांची मजल मारता आली। मितालीनं 123 चेंडूंमध्ये 11 चौकारांसह 109 धावांची खेळी उभारली। विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज रॉजर फेडरर आणि क्रोएशियाच्या मारियन सिलिच याच्यामध्ये लढत होणार आहे। हे जेतेपद पटकावून विम्बल्डनच्या स्पर्धेचा ताज सर्वाधिक 8व्यांदा आपल्या शिरपेचामध्ये रोवण्यासाठी आता फेडरर हा सज्ज झालेला आहे। तर सिलिच पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम फेरी गाठलेली आहे। विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा क्रोएशियाचा तो दुसरा खेळाडू आहे। हिंदी मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधनाचा आकडा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे। कपिल शर्मा, दिव्यांका त्रिपाठी, हिना खान ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीतली महत्त्वाची नाव आहे। आणि याच यादीमध्ये आता आणखी एक अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय। बेहद मालिकेतील मायाची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर विंगेटनं मानधन वाढवल्याची माहिती समोर आलेली आहे। मालिकेचा वाढता टीआरपी पाहता जेनिफरनं एका दिवसाचं मानधन 80 ते 85 हजारांवरून मानधनाची रक्कम आता थेट 1 लाख रुपये केलेली आहे। सायकोलॉजिकल थ्रिलर असणाऱ्या फोबिया सिनेमाच्या सिक्वेलची सध्या जुळवाजुळव सुरू आहे। विकी रजनी यांची निर्मिती असणाऱ्या या सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेमध्ये दिसेल। पवन कृपलानीनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। कतरिना कैफच्या वाढदिवशी खास गाणं सादर करत तिला अनोखं सरप्राईज दिलेलं आहे खुद्द सलमान खाननं। न्यूयॉर्क येथे सुरू असणाऱ्या आयफा सोहळ्यासाठी बॉलिवूडचे बरेच कलाकार आता तिथे उपस्थित आहेत। आयफाला सुरुवात होण्यापूर्वी एका खास पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच दरम्यान सलमान खाननं कतरिनाला गाणं गात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कतरिना सलमानच्या ब्रेकअपला बरीच वर्ष लोटलेली आहेत, पण दोघांमध्ये जे मैत्रीपूर्ण नातं आहे ते अजूनही टिकून आहे। दीपिका पडुकोणनं नुकताच व्हॅनिटी फेअर नावाच्या मॅगझिनसाठी फोटोशूट केलेला आहे। त्याचा फोटो तिनं इंस्टाग्राम या अकाउंटवरती शेअर केलेला आहे। या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये दीपिका खूपच बारीक दिसते, त्यामुळे नेटिझन्सनी कुपोषित आणि चिकन म्हणत तिची थट्टा उडवलेली आहे। इतकंच नाही तर युजर्सनी तिला जास्त खाऊन वजन वाढवण्याचा सल्लाही दिलाय। काळ्या रंगाच्या ड्रेसमधील दीपिकाच्या या फोटोला एका दिवसामध्ये 4 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळालेले आहेत, तर 2,500पेक्षा जास्त लोकांनी त्यावरती आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे।